आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि उद्या ते काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती आणि दर्शन एकूणच घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरामध्ये काही फलक हे लावणे होते, पण कोणी अज्ञात आणि रात्रीच्या सुमारास हे फलक हे फाडलेले आहेत। त्यामुळे मनसैनिक जे आहेत या परिसरामध्ये गर्दी करून या सगळ्या संदर्भात चौकशी करताना आपल्याला बघायला मिळतो। या संपूर्ण परिसरामध्ये राज ठाकरेंचे स्वागताचे फलक हे लावण्यात आलेले होते। जवळपास हे 2 ठिकाणाचे फलक हे रात्री अज्ञातांनी फाडलेले आहेत। आपण बघू शकतो की अशा पद्धतीचे फलक या खरं तर बोर्डवरती लावण्यात आलेले होते, पण हे फलक हे फाडण्यात आलेले आहेत। या सगळ्या संदर्भात मनसैनिकांनी संताप व्यक्त करत या सगळ्या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची भूमिका घेतलेली आहे। अज्ञातांनी हे काम केल्याचं आत्ता तरी एक माहिती कळते, पण कारण काय आहे हे अद्याप कळू शकले नाही। हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 18वा वर्धापन दिन हे नाशिकमध्ये एकूणच पार पडतोय आणि त्याच सगळ्या अनुषंगाने जे उद्या राज ठाकरे काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करणार होते आणि त्याच सगळ्या या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीचे फलक या मंदिर परिसरामध्ये लावण्यात आलेले होते, पण एकूणच रात्रीच्या सुमारास हे फलक हे फाडण्यात आलेले आहेत। या सगळ्या संदर्भात मनसैनिकांनी आता पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता पोलीस करताना बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।